प्रेम संबंधाला विरोध करणाऱ्या पित्याचा काटा काढण्यासाठी एका महिला पोलीस शिपायानं आपल्या पोलीस प्रियकराच्या मदतीनं जन्मदातालाच विष देऊन ठार केलं। ही खळबळजनक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे अपघाती मृत्यू वाटणारी ही घटना तब्बल 3 वर्षांनंतर तपासात समोर आली। या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जयंत अशोकराव बाल्लावर यांची 22 वर्षीय मुलगी आर्या बाल्लावर ही चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत आहे। तिचा 2022 पासून पोलीस शिपाई आशिष महेश शेडमाके याच्याशी प्रेम संबंध होते। तो चंद्रपुरातील भद्रावतीमधील जुना सुमठाणा या ठिकाणी राहत होता। मात्र त्यांच्या या नात्याला जयंत बाल्लावर यांचा तीव्र विरोध होता। या मुद्द्यावरून घरात वारंवार कडाक्याची भांडणं होत होती। वडिलांच्या विरोधामुळे त्रस्त झालेल्या आर्या आणि आशिषने त्यांना कायमचं संपवण्याचा क्रूर कट रचला। यानंतर आपल्याच विभागातील खाकी वर्दीचा गैरफायदा घेत आशिष शेडमाके यांनी हत्येची योजना आखली। त्याने आपल्या एका विधी संघर्षग्रस्त मावस भावाच्या माध्यमातून चैतन्य उर्फ मुंटी सचिन गेडाम याच्याकडून 5000 रुपयात विषाची एक बॉटल विकत घेतली। हे विष देऊन जयंत बाल्लावर यांचा मृत्यू नैसर्गिक वाटावा अशी त्याची योजना होती। यानंतर 24 मार्च 2023 रोजी आशिषने विषाची बॉटल आर्याच्या स्वाधीन केली। दुसऱ्या दिवशी 25 मार्च रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आर्याने घरात पित्याप्रेमी प्रेमाचं नाटक करत वडिलांना मिल्कशेक प्यायला दिला। या मिल्कशेकमध्ये तिनं आधीच विष मिसळलं होतं। वडिलांनी लेकीवर विश्वास ठेवून तो मिल्कशेक प्यायले आणि त्यानंतर ते आपल्या कर्तव्यावर निघून गेले। ज्या हातांनी रक्षणाची शपथ घेतली त्याच हातांनी रक्ताचं नातं संपवलं। चंद्रपूर पोलीस दलातून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। एका महिला पोलीस शिपायानं आपल्या पोलीस प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या पित्याचाच विषाचा घास देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्रकरण आहे 3 वर्षापूर्वीचं। जयंत बाल्लावर यांची 22 वर्षीय मुलगी आर्या जी स्वतः पोलीस दलात आहे, तिचा आशिष शेडमाके या सहकार्याशी प्रेम संबंध होते, पण या प्रेमाला वडिलांचा विरोध होता। हाच विरोध आर्याला खटकला आणि तिने खाकी वर्दीतील आपल्या प्रियकरासोबत मिळून पोटच्या बापाचा काटा काढण्याचा कट रचला। 25 मार्च 2023 ची ती सकाळ। आर्याने प्रेमाचं नाटक करत वडिलांना मिल्कशेक दिला, पण त्या मिल्कशेकच्या प्रत्येक घोटासोबत मृत्यू मिसळलेला होता। आशिषनं 5000 रुपयात विकत घेतलेलं विष आर्याने वडिलांना पाजलं। कामावर गेलेले जयंत बाल्लावर अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू वाटला, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। तब्बल 3 वर्षांनंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या जोरावर पोलिसांनी तपास चक्र फिरवलं आणि समोर आलं एक भयानक वास्तव। या प्रकरणी आर्या, तिचा प्रियकर आशिष आणि इतर 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बाप लेकीचं नातं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। हाताच्या बोटाला धरून बाप लेकीला इवल्याच्या पावलांनी चालायला शिकवतो आणि लेकीला स्वतःच्या पायावर उभंही करतो। बापानं पोलीला पोलीस बनवलं आणि याच पोलीस लेकीने प्रेमासाठी जन्मदात्या बापाचाच काटा काढला। या अशा घटनांमुळे आता रक्ताच्या नात्यांवरचाच विश्वास उडत चाललाय। परक्यांपासून सावध राहण्याआधी आपलीच रक्ताची नाती आपला काटा काढून जात आहेत। या अशा घटनांनी महाराष्ट्राचं मन पुन्हा पुन्हा सुन्न होतंय।